थांब ग. आमची झोप उडून इथे चहा पीत बसलाय तू. चहा पीत बसलाय. कोण तुम्ही? आमचे पैसे बुडवून तू इथे चहा पीत बसलाय. त्यांना सोडा. काही करू किती पैसे का? माझ्याकडे पैसे नाहीयेत, एक दमडी पण नाहीये माझ्याकडे. पैसे नाही तुझ्याकडे, एक दमडी नाही तुझ्याकडे. एक काम कर, आत्ताच्या आता हे घर खाली कर, समजलं ना? ए बाई चल, पैसे काढ माझे. सगळं सामान बाहेर काढ, सगळं सामान. सामान काय करायचं? चुप. त्याला कानातले काढा पटापट. काय बोलतोय? फेकाडे सामान. सामान बाहेर. काय बे, जास्त शहाणा बनतोस का? शहाणा बनायला नाही आलो, तुमचा शहाणपणा काढायला आलो. जावई बापू, बरं झालं तुम्ही आलात. वाचवा हो आम्हाला प्लीज. तुम्ही या, तुम्ही इकडे या, तुम्ही या पहिलं. हे बघा ना, बघा ना किती मारलं ह्या गुंडांनी यांना. गौरीचं काका आहे? ए बावड्या, काकाय का मामा मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा जुना हिशोब बाकी आहे, तू आमच्या मध्ये पडू नको. ए, त्या आवाजात बोलायचं नाही माझ्याशी. किती हिशोब आहे रे तुझा? या फुकट्यानं आमच्याकडनं पैसे घेतलेत, अजून परत केले नाहीत. आम्हाला आमचे पैसे परत पाहिजेत. ₹10,000 आणि हे माझं विजिटिंग कार्ड. बाकीचे पैसे या पत्त्यावर येऊन घेऊन जायचे. आणि या पुढे या घराच्या आजूबाजूला दिसायचं नाही. हे घर माझं आहे आणि या घरातली माणसं माझी आहेत, कळलं? आणि जर या पुढे दिसलात, बोलणार नाही, करून दाखव. चला निघा, चलो निकलो निकलो निकलो. वहिनी पाहिलं का, अगदी देवासारखे धावून आले जावई बापू. अहो हे राघवराव, आपल्या गौरीचं लग्न ठरतं यांच्याशी. तुम्ही देवासारखे जाऊन आला तो. काय करताय? पण आपल्या गौरीने अजून होकार दिलेला नाही. का? सर, काही म्हणालात का?
मी आली सौरभला. सर, काही म्हणालात का तुम्ही? नाही, आवाज होता ना म्हणून मला ऐकू नाही आलं. सर, काही म्हणालात का? आवाज होता म्हणून ऐकू नाही आलं. नाही. ही अनु कुठे गेली? अरे देवा, अरे माझी पार्टनर. सर, तुम्ही खेळाल का माझ्यासोबत दांडिया? नाही म्हणजे आता माझी पार्टनर पण मला कुठे दिसत नाहीये आणि रागिणी मॅमच्या पण पाहायला लागले आणि मला हे कॉम्पिटिशन जिंकायची आहे. सर प्लीज 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 आपण खेळूयात ना सर. चालेल? ओके, रेडी. Come on, Gauri! आणि याबरोबर या स्पर्धेचे विजेते आहेत अभिमन्यू सर आणि गौरी पाचपुते. सर, आपण जिंकलो. अहो काय कमाल दांडिया खेळता तुम्ही. एक नंबर, खूपच भारी. आत्ता घर पहिल्यासारखं वाटतंय. खरंच खरंच खूप उपकार झाले हो तुमचे. अहो अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. तुम्ही जर वेळेवर आला नसता जावई बापू तर काय झालं असतं हो आमचं, हो की नाही वहिनी? खरंच तुमचे खूप उपकार झाले हो. आई, आता तुम्ही मला परक करताय. नाही, तसे तुम्ही अजून परकेच आहात. तरी सुद्धा तुम्ही त्या गुंडांना एवढी बिग अमाऊंट काढून दिलीत आहो. 10,000. खरंच एकदम फॅमिली मेंबर असल्यासारखे वागलात आमचं, हो की नाही हो? आणि सॉरी बर का जावई बापू. नाही म्हणजे आमच्यामुळे विनाकारण तुम्हाला भुर्दंड बसला नाही, पण तुमचे सगळे पैसे परत करणार आम्ही. अहो काका, तुम्ही कसली परतफेड, कसले उपकार. अहो हे घर माझंच आहे, हे मी या कुटुंबाचा भाग आहे. वहिनी वहिनी बघा, अहो किती नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला ह्यांच्यासारखा जावई मिळतोय. खरंच तुमच्या नशिबाचं गुडलकच चांगलं बघा. हो पण माझं गुडलक जरा वेळ घेतंय. नाही पण मी वाट बघतो गौरीच्या होकाराची. अहो नाही, तसं नाही. तुम्हाला आता फार वाट नाही पाहावी लागणार. मी बोलेन गौरी आली की तिच्याशी. हा खरंच आहोत वहिनी, तुम्हाला सांगते किती छान होईल माहितीये का. मला तर की नाही आपली गौरी अशी एकदम सुंदर नवरी सारखी नटलेली आत्ताच माझ्या नजरेसमोर दिसायला लागलीये. अहो वहिनी खरंच आहे, आता गौरीचंही वय लग्नाचं झालंय. मग कशाची वाट बघताय तुम्ही? हो हो, तुमचं बरोबर आहे भाऊजी. आपण हे आले की बोलूयात. हा आणि मुहूर्त पण लवकरच काढूया. काका, तुम्ही तोपर्यंत आतमध्ये जाऊन आराम करा. मी बाबा येईपर्यंत वाट बघतो. हो आहो, आराम करा तुम्ही. हा हो, सावकाश. हळूहळू. दुखत असेल ना?
तर याबरोबर मी अभिमन्यू सर आणि गौरी पाचपुते यांना स्टेजवर याची विनंती करतो. बरोबर 15,000. 15,000 एक कॅश. शाबास. घरातले खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील या पैशातून. खरंच गौरी, ही तुझी खरी कमाई. ए अनु, गौरीची सगळी कमाई ना खरी खरीच असते. कॅन्टीन मध्ये एवढे सगळे कष्ट करून मिळवते ती हे सगळे पैसे. आणि तेच पैसे आता कट होणार असते. काय काय झालं? त्याचं असं झालं असतं की तुम्ही दोघं मला एकट्याला कामाला लावून तिकडे टिपऱ्या खायला लागल्याच. अण्णा टिपरा नाही, दांडिया. ए वॉटेवर आता दांडिया झाला असते ओव्हर. आता इथे रात्रभर बसून भांडिया खायचं असते. भांडिया म्हणजे? अरे सगळीच्या सगळी भांडी आजच घासून ठेवायची असते. अण्णा आज लय दमलोय, उद्या सकाळी करतो ना. शट अप. ए गौरी, मी तुला माझ्या अनुसारखं समजत असते म्हणून तू माझ्या डोक्यावर बसत असते. नाही नाही अण्णा काका. ती विसरायचं नाही. तू इथे कॅन्टीन मध्ये काम करत असते आणि मी त्याचे तुला पैसे देत असते. ते सगळ्याच्या सगळं किचन मला आता चकचकीत करून पाहिजे असते. नाव ए अनु, तू चल माझ्यासोबत घरी चालायचं असते. नाही ना अण्णा, मी येते माझी तुम्ही वा पुढे. का तुला अजून कोणाला भेटायचं असते? चल माझ्यासोबत चालायचं असते. चल. ए आणि तुम्ही दोघं आता कामाला लागायचं असते. चला भांडिया खेळायला. अजून एक कप चहा देऊ का? नाही नको. तुम्ही बसा ना, बसा. हे बघा भाऊजी सुद्धा आले. भाऊजी भाऊजी अहो, काय सांगू तुम्हाला. आज तर माझं कुंकू पुसल्यात तर जमा होतं बघा. शोभा, अगं काय तोंडाला येईल तसं बोलतीस तू? अहो हे काय खोटं बोलले सांगा ना. खरं तेच बोलतीये ना. नाही, जावई बापू वेळेत नसते आले ना तर आज आपल्या समोर दिसले असते का हे? काय हो की नाही? अरे दादा, नाहीतर तुला ना हॉस्पिटलला यावं लागलं असतं बघ मला भेटायला. वर तोंड करून बोलतोयस तुम्हाला हे? राघवराव, खूप उपकार झाले तुमच्या. बाबा कशाला. बस तुम्ही बस. अहो आजकाल आपल्याच माणसाच्या मागे कोण उभं राहत नाही हो. त्यात आपलं काही नातं नाही तरी सुद्धा तुम्ही. अहो भाऊजी, असं कसं बोलताय तुम्ही? नाही म्हणजे नातं नाही म्हणजे काही नातं नाही. हो आता सोयरीक जुळल्यातच जमाय की आपली. काय हो भाऊजी, आता गौरीला म्हणावं बाई एकदाच हो म्हणून टाक. अगं असला सोन्यासारखा नवरा मिळायला नशीब लागतं, नशीब. का बाई आमचा अंत बघतीयेस? एकदाच हो म्हण आणि आम्हाला सगळ्या जबाबदाऱ्यामधून मोकळं कर. हो भाऊजी, नाहीतरी आपल्यासारख्या गरीबाला कोण मिळतं हो असं? शोभा, अहो मी काय म्हणते, तुम्ही आज गौरीशी बोलूनच टाका. ह्यांना पण असं आपण किती दिवस वाट बघायला लावायचं नाही का? आणि शोभा जे बोलतीये ना ते मलाही पटतंय आता. असं सोन्यासारखं स्थळ आपल्या हातून नको जाईल. हो की नाही वहिनी? बघा भाऊजी, वहिनींना सुद्धा पटले. हो भाऊजी, प्रत्येक आई बापाला आपली लेक ही लहानच वाटत असते आणि तुमच्या लेकी तुमची लेक मोठी होईपर्यंत 2 मुलं झालेली असतील यांना. आणि भाऊजी अहो,
ही अशी चांगली स्थळ नाही राहतो आपल्यासाठी वाट बघत. एकदा का हे चांगलं स्थळ निघून गेलं की नाही तर पलीकडच्या चाळीला कोणी ढग्या बघावा लागेल आपल्या गौरीसाठी. शोभा, हे सगळं पाहुण्यांसमोर बोलायची वेळ आहे का? हो बाबा, आता तुम्हीच मला पाहुणे म्हणालात तर गौरी मला हो कशी म्हणेल? मी खरं सांगू का, मी खरंच समजतो मी तुमच्या मुलासारखा आहे. अहो, आता मुलासारखं म्हणताय, पण आज तर तुम्ही देवासारखेच आलात. खरंच देवा, तूच सद्बुद्धी दे रे आमच्या गौरीला. मन्या, अरे मन्या, आता हा कुठे गेला ह्या वेळेस? अहो वहिनी, जाऊ द्या त्याला. अहो, गेला तरी पोरगाच येतो. पण गौरीचं काय? अहो वाजलेत किती, कधी येणार आहे ती? पोरीची जात आहे. चल चल अभि, नाहीतर उशीर होईल ना. त्यात पण ट्रॅफिक वाढायचं, जाम दमाला झालंय. आणि हे सगळे ना तुझ्यामुळे झालंय. पाहिलं ना मी, अरे कसला भारी नाचतोस तू. अरे आपले सगळे स्किल दाखवायला आपण काय विद्यार्थी होत का? अभि, मला आहे ना शंका आहे, तू आहे ना चोरून प्रॅक्टिस करत असणार दांडियाची. आता मला बघ ना, मी आवडीनं दरवर्षी दांडिया खेळतो आणि दरवर्षी स्टेप्स विसरतो. बायकोचा फोन. हा बोल ग. हो, हा नाही, येताना पनीर घेऊन येणार आहे मी, लक्षात आहे माझ्या. हे काय दुकानासमोरच उभा आहे मी. अरे भैया, जल्दी पनीर पॅक करो ना. हा, आता पनीर घेतो आणि डायरेक्ट घरी येतो. हा ठेव ठेव फोन. पनीर विसरलो होतो, निघतो मी आता. घरचा पत्ता तरी लक्षात आहे का तोही विसरलास? ज्या दिवशी मी घरचा पत्ता विसरेन ना, त्या दिवसापासून माझा नवीन पत्ता डायरेक्ट कैलास. हा चल. ह्याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. या चपलेला पण आत्ताच तुटायचं होतं. एकतर आधीच उशीर झालाय, घरी सगळे चिडले असतील, त्यात फोनची बॅटरी पण डेड आहे. काय करायचं आता? काय ग, काय चाललंय? आणि इतका वेळ का लागला निघाल तुला? सर, ते कॅन्टीन मध्ये काम करत होते. ती आजच करायची होती. हा? चल तुला सोडतो बाईकवर. नाही नाही, असू दे असू दे, तुम्ही जा, मी जाईन माझी. अरे रात्र इतकी झालीये, एकटी कशी जाशील घरी? चल सोडतो. आव सर, पण तुमच्या बाईकवर मी ही अशी मी कशी बसणार मागे तुमच्या बाईकवर? का काय प्रॉब्लेम आहे मागे बसायला? डोक्यावर बसतेस माझ्या, बाईकवर बसायला काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, ये बस. हा. सर, मला बोलताय तुम्ही, पण तुमच्या गाडीचं मागचं चाक पंक्चर आहे. काय? बघा. ही बरोबर असते की का असे सगळे घोळ होतात काय माहिती. काय? काही म्हणालात का सर? काही नाही, चला रिक्षा बघूया. नको ना सर, असू देत. तुम्ही जा तुमचे, मी जाईन रिक्षाने. काय प्रॉब्लेम आहे? माझ्या बरोबर गरबा खेळायला काही प्रॉब्लेम नाहीये, मग रिक्षामध्ये बसायला काय प्रॉब्लेम आहे? चल. चल. आता यांना बघून एक रिक्षावाला थांबायचा नाही. बस. दादा, किती झाले? राहू दे, मी देतो. अहो सर, इथपर्यंतचे जरी पैसे मला देऊ देत. मी देतो म्हणलं ना पैसे. अहो पण मग मी पण तुम्हाला इथवर ड्रॉप केलंय असं होईल ना? मग मी फुकट आलोय असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. अहो सर, तू जा. नको, तुला सांगितलं ना मी ते. चल पटकन, फुलटूर राडा झालाय.